नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या आणि अंतिम भागात आपण बघणार आहोत रोहिणी आता कलाच्या आईवर म्हणजेच संगीतावर हात उचलत असते तिला मारण्यासाठी. पण संगीता तोच हात रोहिणीचा रोखून धरते. म्हणजे रोहिणी म्हणते ना तुझ्या तर, तेव्हा लगेच तिचा हात संगीता पकडते आणि म्हणते की तुला आत्ता मी सोडायची नाही. तेव्हा हे ऐकताच रोहिणी हट म्हणत आपले दोघं हात झटकते. म्हणजे आपला तिचा एक हात संगीताने पकडलेला असतो ना, तिथे हात झटकते आणि संगीताला मागच्या दिशेने लोटते. आता संगीता पडणार असते पण तितक्यात मागून सुकन्या येते आणि तिला सावरते. तिला ती पकडून घेते मागून. आणि त्यानंतरून संगीता तिच्याकडे बघतच राहून जाते सुकन्याकडे, की ह्या मुलीचा स्पर्शसुद्धा मला माझ्या कलासारखा जाणवला. आणि सुकन्यासुद्धा तिच्याकडे अगदी तसंच त्याच मायेने बघत असते, जणू कलाची आई आपलीच कोणीतरी लागते. आता हे सगळं घडत असताना सरोज आता रोहिणीला मागच्या दिशेने लोटते आणि म्हणते की रोहिणी, तू आणि तुझ्या मुलाने आतापर्यंत किती चुका केलेल्या आहे. माझ्या सुनेने कलाने प्रत्येक वेळी तुला पकडलेलं आहे. माझ्या मनात कलाविषयी प्रत्येक वेळी तू विष कालवत होतीस. तू आणि तुझा तो नालायक मुलगा, का विश्वास ठेवला मी तुमच्यावर. तेव्हा लगेच आता रोहिणी म्हणते, सरोज बहिणी, तू तर प्रॅक्टिकल बाई आहेस ना, मग तू का असा विचार करतेस. अगं तू काय मूर्ख आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणतो लगेच मागून की मूर्खात तर सगळ्यांना तूच काढलेलं आहेस. आत्या, हे बघ आई, तुझी या सगळ्यात काहीही चुकी नाही आहे. खरं म्हणायला गेलं तर आत्याने सगळ्यांना फसवलंय. हिने सगळ्यांना फसवलंय. आपल्याला तरी कुठे माहिती होतं की या घरामध्ये खुनी राहतात. लगेच आता रोहिणी म्हणते, खुनी. अद्वैत म्हणतो, हो, तू खुनी आहेस. माझ्या कलाचा खून केलायस तू आणि त्याचबरोबर या घरातल्या प्रत्येक नात्याचा खून केलायस तू. लगेच आता रोहिणी म्हणते, मी कोणाचाही खून नाही केलाय. आणि अद्वैत, आत्या आहे मी तुझी, रिस्पेक्ट ठेव जरा बोलताना. आता लगेच अद्वैत चिडतो आणि म्हणतो, ए रोहिणी फडतरे. आता हे ऐकताच लगेच रोहिणी म्हणते, फडतरे नाही, चांदेकर. आता हे ऐकताच आबा लगेच मागून म्हणतात की आता जर का चांदेकर हा शब्द तू तुझ्या तोंडातून जरी काढलास ना, तरी जीभ उपटून हातात देईन रोहिणी. कुठल्या जन्माचं पाप म्हणून तू जन्माला आलीस काय माहिती. आता लगेच राहुल म्हणतो, ओ काही बोलू नका. तेव्हा आबा म्हणतात, ए तू तर गप्पच बस, तू अजिबात काही बोलू नकोस. तुला ज्या दिवशी त्या घरातनं बाहेर काढलं होतं ना आपल्या, तेव्हाच तुझी लायकी समजलेली होती मला. आता लगेच नैना म्हणते की आबा, त्यातही ना याच्या आईने मला उकसवलं होतं याला घरात आणण्याकरता, म्हणून मी त्यावेळी तसं वागले. आता लगेच रोहिणी म्हणते, एवढे सगळे बोलताय ना तुम्ही, मग काय पुरावे आहे तुमच्याकडे, सांगा मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी वाटच बघत होतो तू कधी बोलतेस ते. तुझ्या तोंडून हे सगळं वदवून घेण्यासाठी आम्ही सगळे तुझ्या या प्लॅनमध्ये सामील झालो आणि आताच तू सगळ्यांसमोर कबूल केलंयस आणि हाच आहे सगळ्यात मोठा पुरावा. आता अद्वैत आपला फोन, जो त्याने एका ग्लासवर उभा ठेवलेला असतो, त्या फोनमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. म्हणजे हे सगळे बेशुद्ध पडायचं नाटक करत असताना जे काही तेव्हा बोलले तेव्हाचं सगळं त्या फोनमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. आता अद्वैत तो फोन घेऊन रोहिणीच्या समोर येतो आणि म्हणतो, तू जे काही बोलली आहेस ते सगळं यात रेकॉर्ड झालेलं आहे. चला एक एक करून सगळे पुरावे बघूयात. आता अद्वैत काय करतो, समोर जे भिंतीवर प्रोजेक्टर लावलेलं असतं त्याला फोन कनेक्ट करतो आणि हळूहळू फोटोज आणि व्हिडिओज दाखवण्यासाठी सुरुवात करू लागतो. प्रोजेक्टर तर ऑन असतंच. आता अद्वैत एक एक गोष्ट उघडकीस आणण्यासाठी सुरुवात करतो. अद्वैत म्हणतो, सगळ्यात मोठा आणि पहिला पुरावा, गाडीच्या डॅश कॅमचं रेकॉर्डिंग. आता अद्वैत लॅपटॉपवरून तो व्हिडिओ प्ले करतो, ज्यात कला पळत पळत येत असते फोनवर बोलता बोलता. म्हणजे ॲक्सिडेंटच्या वेळेस रोहिणीने ज्या कारने कलाला उडवलेलं होतं त्या कारच्या डॅश कॅमचं रेकॉर्डिंग असतं ते. त्या व्हिडिओमध्ये कला फक्त पळत येताना दिसते आणि ॲक्सिडेंट तिचा कशा प्रकारे झाला, तिला कशा प्रकारे उडवण्यात आलं हे दिसतं. आता हे बघून रोहिणी आणि राहुलचा चेहरा उघडाचा उघडा राहतो. म्हणजे त्यांचं तोंड उघडच राहून जातं. आणि घरातले सगळे व्यक्ती आता कलाचा ॲक्सिडेंट बघत असतात की कशा प्रकारे कलाने तिचा जीव गमावला होता. किती अमानुषपणे या लोकांनी कलाला मारलं होतं, तिचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता. आता लगेच अद्वैत म्हणतो, दुसरा पुरावा, ज्या गाडीने कलाला उडवलं ती गाडी या लोकांनी विकत घेतलेली होती. त्याचंच हे CCTV फुटेज. आता अद्वैत ते प्ले करतो आणि आता धडधडी तिथे जी स्वस्तातली कार त्यांनी महागात घेतलेली होती, म्हणजे कलाला उडवण्यासाठी आपल्या काही संशय राहू नये म्हणून एका मेकॅनिककडून एक साधीशी लोकल कार, म्हणजे अशी सेकंड हँड कार त्यांनी घेतली होती, ते पण जास्तीचे पैसे देऊन, कारण त्याने तोंड बंद ठेवावं म्हणून. आणि आता ती कार जेव्हा ते विकत घेत असताना तो व्यवहार करत होते
तेव्हाचं तिथलं ते CCTV फुटेज अद्वैत आता सगळ्यांना दाखवतो. आता रोहिणी ते फुटेज पाहून चकित होते की याच्यापर्यंत हे फुटेज कसं काय पोहोचलं. रोहिणी मनोमन विचार करत असते की मी एवढा मूर्खपणा कशी काय करू शकते, एवढी छोटी गोष्ट मी कशी काय सोडली. आणि आता हे सगळं डोळ्यासमोरून जेव्हा चांदेकर कुटुंबांच्या जात असतं तेव्हा ते सगळे रोहिणीवर चिडत असतात. आता अद्वैत म्हणतो आता तिसरा आणि अंतिम पुरावा. तेव्हा अद्वैत आता सगळ्यांना दाखवू लागतो की हे बघा, प्रॉपर्टीचे पेपर्स, राहुलच्या नवीन फ्लॅटचे पेपर्स, ज्या फ्लॅटवरून तुमचं सगळं प्लॅनिंग चालायचं. आणि हे दुसरे चांदेकर मॅन्शनचे पेपर्स, ते राहुलच्या कपाटात होते. नैनाने माझ्या हातात आणून दिले. नैना आता रडता रडता म्हणते की आबा, मला माझी चूक कळली आहे आणि मी अद्वैतला मदत करण्याचा निर्णय घेतला. मला मान्य आहे, मी आतापर्यंत खूप चुका केल्या आहेत. मी त्याकरता खरंच खूप माफी मागायला तयार आहे किंवा माफी मागते. पण कलाच्या खुन्याच्या शोधात अद्वैतला मदत करणं हा माझा निर्णय योग्यच होता. तेव्हा अद्वैत आता म्हणतो अरे हां, आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा तर राहिलाच. आता अद्वैत आपल्या खिशातून कलाचा फोन काढतो आणि तो फोन आता सगळ्यांना दाखवत अद्वैत म्हणतो की कलाचा हरवलेला मोबाईल, तुमचा जो काही प्लॅन होता तो याच मोबाईलमध्ये शूट केला गेला होता आणि हा मोबाईलच ठरला तुमच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा. आता अद्वैत तो व्हिडिओ सगळ्यांसमोर प्रोजेक्टरवर प्ले करायला लागतो आणि तो व्हिडिओ प्ले होतो सुद्धा. त्या व्हिडिओमध्ये तो ॲडव्होकेट, रोहिणी आणि राहुल हे तिघं असतात. एका सॉफ्ट बोर्डवर अद्वैतचा फोटो लावलेला असतो, त्याच्या बाजूला म्हणजे थोड्या अंतरावर बाजूला कलाचा फोटो असतो आणि दोघांच्या मध्यभागी खालच्या बाजूला चांदेकर मॅन्शनचा फोटो असतो. आणि हे सगळं बघत आता राहुल आपल्या हातात मार्कर घेत अद्वैतच्या फोटोवर कट मारत राहुल म्हणत असतो की सगळ्यात आधी याला बरबाद करायचं. त्यानंतर लगेच रोहिणी त्याच्या हातातून मार्कर घेते आणि चांदेकर मॅन्शनला सर्कल करत म्हणते की मग सगळे चांदेकर रस्त्यावर आणि त्यांची प्रॉपर्टी आपल्या घशात. आता हा व्हिडिओ अर्धवटच प्ले होत असतो, म्हणजे तोपर्यंत लगेच कलाच्या बांगड्यांचा आवाज झालेला असतो ना, तेव्हा ते लगेच अलर्ट होतात आणि तिच्याकडे बघू लागतात कलाकडे. आणि कला तशीच पळालेली असते तिथून, त्यामुळे तो तेवढाच व्हिडिओ कॅप्चर झालेला असतो. आता हे सगळं बघून झाल्यानंतर राहुल चिडतो आणि म्हणतो की हे सगळं खोटं आहे. राहुल लगेच म्हणतो की हे सगळे पुरावे खोटे आहेत, सगळं खोटं आहे हे अद्वैत, काय केलेलं आहेस तू? मला मला दे. आता लगेच राहुल त्याच्या हातून तो पुरावा हिसकवण्यासाठी येत असतो, मला देते करत. आता अद्वैत घेतो आणि त्याचा मुस्काटच फोडतो. म्हणजे अद्वैत त्याला एक थप्पड मारतो तर राहुल जमिनीवरच कोसळून जातो. आणि तो जमिनीवर कोसळल्यानंतर आता अद्वैतचा पारा सटकलेला असतो, त्याला प्रचंड संताप आलेला असतो आणि तो आता राहुलला बेदम मारू लागतो. राहुल त्याच्यावर हात उचलत असतो, पण वेळीच त्याचा हात सांभाळून अद्वैत आता त्याला चांगलीच मारहाण करत असतो, चांगलाच धडा शिकवत असतो, चांगलीच अद्दल घडवत असतो. आणि संपूर्ण चांदेकर कुटुंब अगदी रागात संतापात त्यांच्याकडे बघत असतं. अद्वैत तर अगदी गळा दाबण्याचा बेतावर आलेला असतो आता, कारण त्याला संतापच तेवढा आलेला असतो. अद्वैत आता राहुलला मारता मारता इतका मारतो की त्याला जमिनीवरच आता लोळवत मारतो आणि त्याच्या वर बसून त्याचा गळा तो घोटू लागतो. आणि गळा पकडता पकडता आता अद्वैत त्याला म्हणतो, म्हणजे राहुलला म्हणतो की भाऊ आहेस ना तू माझा, मग का जीव घेतलास माझ्या कलाचा? आता अद्वैत आणखीन मारत असतो त्याला, नाही सोडणार मी तुला, अजिबात सोडणार नाहीये तुला मी. आता लगेच मागून रोहिणी येते अद्वैतला आवरायला आणि म्हणते अद्वैत सोड त्याला, अद्वैत सोड, अरे मरेल तो. सरोज वहिनी थांबव ना गं तुझ्या मुलाला, अगं तुझा मुलगा जीव घेईल ग माझ्या मुलाचा, अद्वैत सोड, असं तो म्हणत असतो सारखं. आणि अद्वैत आता जोरात रोहिणीचा हात झटकतो आणि राहुलला पुन्हा पुन्हा मारत असतो. राहुल सुद्धा म्हणत असतो सोड, पण अद्वैत कसला सोडतोय? 6 महिन्यांपासून ज्या दुःखात तो जगत होता, ज्या त्रासात तो जगत होता, तो त्रास आहे हा जो मोकळा होतोय. त्या वेदना आहेत ह्या, ते प्रश्न पडलेले, म्हणजे जे रात्री त्याला प्रश्न पडायचे आणि ज्या त्याच्या स्लीपलेस नाईट्स होत्या, म्हणजे विना झोपेच्या काढलेल्या रात्री, त्या सगळ्या निघत होत्या. तेच विचार ज्यांमध्ये सगळ्यात पहिला आणि मोठा प्रश्न हा असायचा की कोणी केलं असेल हे, त्या प्रश्नांची उत्तरं आज राहुलला द्यावी लागतात. म्हणजे राहुल त्या गोष्टींना सामोरं जातोय जी अद्वैतची 6 महिन्यांपासूनची भडास निघते. तर आता रोहिणी अद्वैतला अडवत असते आणि अद्वैत तिचा हात मागच्या मागेच झटकतो. तेवढ्यात आता सरोज रोहिणीच्या समोर येते. रोहिणीला सरोज मागे ढकलते आणि सरोज लगेच तिला रागात म्हणते की कलाचा जीव घेताना काही वाटलं नाही का गं तुला?
तुम्हाला दोघांना कधीच परका मानला नव्हता आम्ही. म्हणजे आम्ही असं केलं तर तू आमच्याच जीवावर उठलीस, त्याला असा जीव घेतलास तू. आता लगेच सरोज तिला एक मुस्काटात मारते तर ती रोहिणी सुद्धा जमिनीवर जाऊन पडणार असते. म्हणजे ती मागच्याच दिशेने जाते थेट. इतक्या जोरात सरोजने तिला कानात मारलेली असते. आणि आता रोहिणी जाते तर सरळ संगीताच्या समोर. आता संगीता तिला पडता पडता सावरते आणि आता ती सुद्धा संतापात असते. आणि ती आता तिला म्हणते, म्हणजे संगीता आता रोहिणीला रागात म्हणते, कैदाशीने माझ्या लेकीला मारलंस तू, माझ्या कलेला, माझ्या पोटचा गोळा त्याला मारलंस तू. अगं कुठे फेडशील ही पापं? हा, तुला अशी नाही सोडायची मी. तुझ्या स्वार्थीपणामुळे तू माझ्या कलेचा जीव घेतला, माझ्या लेकीला मारलंस. आता संगीता सुद्धा रोहिणीच्या चांगल्याच मुस्काटात मारते. आणि अनामिकाला तर हे सगळं सहनच होत नसतं. कारण आता तिला कळलेलं आहे की हे दोघं पकडले गेले आहेत, मग मी कशाला सेफ राहील. मी पण आता पकडलीच गेली आहे. आता अनामिकाला टेन्शन आलेलं असतं. ते आपले दोघी हात डोक्याला लावत असते आणि असं नाटक करत असते, कौतुक करत असते खूपच. आता अद्वैत तिच्याकडे बघतो, तिची नाटकं समजतो आणि म्हणतो की अनामिका, काय गो, काय वाटतं तुला, काय केलं पाहिजे यांचं? हां. आता अनामिका अडखळताना बोलते की दादा, अरे क्लिअर आहे ना, म्हणजे जेल झाली पाहिजे या दोघांना. मला तर बिलीव्हच होत नाहीये की आपल्या घरात हे असं सगळं. आता अनामिका जेव्हा हा ड्रामा करत असते ना, तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो, बास झालं अनामिका, अगं खूप झाली तुझी ही नाटकं. आता लगेच अनामिका म्हणते दादा. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुझा सगळा प्लॅन आम्हाला ऑलरेडी कळलेला आहे, नाही ना? तेव्हा नैना म्हणते की ह्या अनामिकाला राहुलनेच घरात आणलं होतं आणि या अनामिकाचा या घरात येण्यामागे एकच हेतू होता, सोहमला बर्बाद करायचा. आबा, अहो फक्त एवढंच नाही केलंय तिने. तुम्हाला आठवतंय मंगळागौरीच्या कार्यक्रमात जो साप आला होता, तो आला नव्हता. तो साप आणून देणारी ही अनामिकाच होती. सोहमला दारू पाजायला लावणारी सुद्धा हीच होती. आणि सोहम आणि काजलला ट्रॅप करून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढायचं हे प्लॅनिंग सुद्धा हिचंच होतं. आणि एवढ्यावरच थांबली नाहीये ही. आबा, हो, हिने तुम्हाला फसवून तुमच्या सया पण घेतल्यात. आता काजलचे अश्रू घळाघळा वाहत असतात. काजल आता लगेच नैनासमोर येते आणि काजल म्हणते, दीदी तू काय बोलतेस? तू खोटं बोलतेस ना? काहीतरीच काय बोलतेस तू हे? दाजी ही जे बोलते ते सगळं खरं आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो काजल, हे सगळं खरं आहे. आमचा सोहम कधीच चुकीचा नव्हता. ही त्याच्या वाईटावर उठलेली होती. आता अनामिकाचं पित्तळ उघडं पडलंय म्हणून अनामिकाच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात. खूप रागात ती आता सगळ्यांकडे बघत असते. तिला राग अनावर होत असतो. आता नैना म्हणते, या सगळ्या लोकांनी खूप वाईट केलेलं आहे तुझं काजल. सोहम, हिने आणि या दोघांनी मिळून हे सगळं घडवून आणलेलं आहे, माहितीये तुला? काजू, अगं तू विचार पण नाही करू शकणार. या सगळ्या लोकांनी ठरवून खूप वाईट केलेलं आहे तुझं. काजू, तुला माहितीये का, या सगळ्या लोकांनी तुझ्यासोबत आजपर्यंत जे काही झालं ते घडवून आणलेलं आहे. मी तिथेच डोळ्यांवर पट्टी बांधून उभे होते. आता काजल सुद्धा खूप चिडलेली असते. काजल इतकी रागात असते की काजल आता सरळ सरळ अनामिकाच्या समोर जाते आणि अनामिकाच्या चांगल्याच मुस्काटात मारते. काजल आता अनामिकाला म्हणते, तू आमच्या प्रेमाच्या मध्ये आलीस? तू, अगं का असं केलंस? आता काजल बिचारी खूप रडत असते आणि काजलला रडताना बघत सोहम तिच्याकडे येतो आणि म्हणतो, काजल प्लीज रडू नकोस, सांभाळ स्वतःला, सावर. आता मागे जिला मुस्काटात मारण्यात आलेली असते ती अनामिका आता लगेच काजल आणि सोहम जवळ येते आणि म्हणते, सोहू अरे ऐक ना. म्हणजे ती अशी इमोशनल व्हायचं नाटक करत असते आणि ती म्हणते, सोहू ऐक. तेव्हा लगेच सोहम तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, ए थांब, तू मागेच थांब. तुझी लायकी नाही आहे, गुन्हेगार आहेस आणि तुला शिक्षाही झालीच पाहिजे. कॉलेजमध्ये ना चुकून माझा अपमान झाला असेल अनामिका, पण मला असं वाटतंय की तुझी तीच लायकी होती, तेव्हाही आणि आत्ताही. आता लगेच अनामिका म्हणते, ऐक ना, आय प्रॉमिस मी असं नाही करणार परत. प्लीज तू मला सोडू नकोस ना, प्लीज आय प्रॉमिस मी असं परत नाही करणार. ऐक ना सोहू प्लीज. असं ती खूप विनवण्या करत असते अनामिका सोहमला, खूप प्लीज करत असते. आणि आता लगेच ती म्हणजे सोहमचा हात धरत धरत हे सगळं सांगत असते. पण आता सोहम काय करतो, काजलचा आपल्या दुसऱ्या हाताने काजलचा हात पकडून घेतो, कारण उजवा हात तर अनामिका ओढत असते. आता काजलचा तो पकडलेला हात तो हिला दाखवतो, अनामिकाला दाखवतो आणि अनामिकाने त्याचा जो पकडलेला हात आहे तो झटकतो. आता काजल सुद्धा त्या हाताकडे बघते आणि अनामिका तर शांतच होऊन जाते, म्हणजे थंडीच पडते ती. आता हे सगळं बघून
हिलासुद्धा खूप बरं वाटलेलं असतं संगीताला. म्हणजे तिच्या जीवात जीव आलेला असतो, तिला खूप बरं वाटत असतं. चला, आपल्या काजलला तिचं प्रेम मिळालं, म्हणजे सगळं सत्य समोर आलं आणि माझी काजल निर्दोष होती अशी भावना कुठेतरी तिच्या मनात असते संगीताच्या. ते सगळं तर होतच राहील मंडळी, पण लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आज संपते. म्हणजे आज तिचा शेवटचा भाग आपण बघतोय. परंतु तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम आम्ही कधीही विसरू शकणार नाही आहोत. तुम्ही दिलेल्या या अनमोल साथीचं आम्हाला नेहमीच कौतुक असणार आहे. आम्ही मनापासून नाती मराठी चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो. खरंच खूप प्रेम मिळालं तुमच्याकडून, खूप सपोर्ट मिळाला आणि त्यासाठीच तुमचे मनःपूर्वक आभार. लक्ष्मीच्या पावलांनी मालिका तर आता इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. म्हणजे मालिका तर नसेल, परंतु मालिकेच्या आठवणी आपल्याबरोबर सदैव राहतील. तुमची ही अविस्मरणीय साथ मी कधीही विसरू शकणार नाही अशी आहे. अगदी अविस्मरणीय आहे तुमची साथ. अशीच अखंड आमच्यासोबत राहू द्या. कमेंट करून तुमच्या मनातील आवडती मालिका जी तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडेल त्या मालिकेचं नाव कमेंट करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कदाचित यापुढे तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओ म्हणजे या चॅनलच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन किंवा फीडमध्ये तुम्हाला दिसू शकणार नाही. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलेला असेल तर अपलोड केलेला कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. पण तुम्ही जर सबस्क्राईब केलंच नसेल तर कदाचित यापुढे आपण जो काही व्हिडिओ टाकणार आहोत चॅनलवर ते कदाचित दिसू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही असं करू नका. तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड चॅनलवरती आता अपलोड करत जाणार आहोत. जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर तुम्ही या मालिकेचे अपडेट्स माझ्या आवाजात नक्की ऐकू शकता. तसं पाहता मंडळी खरंच ती मालिका खूप छान आहे. आपण त्या मालिकेचे अपडेट बघता बघता पुन्हा एकदा आपला एक नवीन प्रवास सुरू करू शकतो. जसं आपला आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेसोबत एक प्रवास सुरू झालेला होता, ज्याचा कदाचित आज शेवटचा दिवस आहे. एक कनेक्शन क्रिएट होऊन गेलेलं होतं माझं सगळ्या प्रेक्षकांसोबत, माझ्या ऑडियन्ससोबत. सो मला ते आता ब्रेक करायची इच्छा होत नाही. सोबतच वचन दिले तुला, मी या मालिकेचे देखील अपडेट्स अपलोड करायला सुरुवात करणार आहे, म्हणजेच आपले डेली एपिसोड्स. तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवी मालिका नव्या जोशाने लवकरच सुरू होणार आहे. तीही आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर आजच्यासाठी इतकंच. आणि तुमच्या भरभरून कमेंट्स आलेल्या आहेत त्यासुद्धा मी बघते बरं का. आणि भरपूर अशा कमेंट्स आहेत ज्यांना मी बघून स्वतः रिप्लायसुद्धा करते. आणि शिवाय तुमचं मिळालेलं प्रेम हे सुद्धा मी कधी विसरू शकणार नाही. म्हणजे एक वेळ मालिका विसरली जाईल, म्हणजे मालिकेच्या पण भरपूर आठवणी आहेत, तर एक वेळ त्या मालिका विसरल्या जातील, पण प्रेक्षकांकडून मिळालेलं भरपूर प्रेम, भरभरून कौतुक ते विसरणं अगदी अशक्यच, अविस्मरणीय आहे. खरंच आज मन खूप खाली खाली होतं आहे. परंतु आपण लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका इथेच संपणार आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. ते असू देत हो काहीही, ते असेलही. मालिका येतील, मालिका जातील, पण एक गोष्ट कायम राहणार आहे, ते म्हणजे तुमची आणि आमची सोबत, तुमची आणि आमची साथ, आपलं नातं जे आपल्या चॅनलप्रमाणे बहरतं आहे, म्हणजे नाती. माझं फक्त एवढंच म्हणणं असेल आता की तुमची आणि आमची साथ सोबत कायम असू द्या. आता मी वाट बघते की आपला पुन्हा एकदा नवा प्रवास कधीपासून सुरू होतोय ते. पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेसाठी आत्तापर्यंत तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमासाठी तुमचे भरभरून आभार. धन्यवाद. चला तर मग वळूया आता आपल्या उरलेल्या अर्धवट सिरियलकडे, म्हणजे आपल्या अर्धवट एपिसोडकडे. हा सगळा प्रकार आता जेव्हा घडत असतो तेव्हा आबा आता लगेच सगळ्यांना सांगत असतात की या तिघांचंही भांडं आता फुटलेलं आहे. अद्वैत, मला यांचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. आता अद्वैत लगेच म्हणतो की आबा घाबरू नका, त्याचा बंदोबस्तसुद्धा केला आहे मी. यांना जोपर्यंत फाशी मिळत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता अद्वैत मोठ्याने आवाज देतो, इन्स्पेक्टर साहेब. आणि तेवढ्यात चांदेकरांच्या मेन डोअरमधून पोलिसांची एंट्री होते आणि पोलीस आत येतात. सोबत महिला कॉन्स्टेबल्ससुद्धा असतात. ते आता घरात येतात, घरात सगळीकडे बघू लागतात. शिवाय चांदेकर कुटुंबीयसुद्धा पोलिसांकडे बघत असतात. आणि आता राहुल, रोहिणी आणि अनामिका प्रचंड घाबरलेले असतात. तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर म्हणतात की मिस्टर चांदेकर, तुमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही बाहेरून सगळं काही ऐकलेलं आहे. कॉन्स्टेबल, या तिघांनाही ताब्यात घ्या. आता लगेच त्या सगळ्या कॉन्स्टेबल्स यांना पकडायला जातात, म्हणजे अनामिकाला आणि रोहिणीला आणि राहुलला सुद्धा आता पकडण्यात येतं. आता लगेच जेव्हा ती महिला कॉन्स्टेबल रोहिणीजवळ जाते, तिला पकडते, तेव्हा ती म्हणते नाही 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 मॅम, नाही,
मॅम प्लीज नको. नाही डॅड, डॅड अहो मी मुलगी आहे ना तुमची. हे असं काय करताय तुम्ही? तुम्ही मला जेलमध्ये थोडी ना पाठवाल. नाही 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 डॅड, डॅड थांबवा हे सगळं. डॅड प्लीज थांबवा हे सगळं. आता अनामिका सुद्धा खूप आरोळ्या मारत असते की सोहम, सोहम प्लीज ऐक ना, सोहम प्लीज नको ना रे, असं ती भरभरून सांगत असते. आणि आता राहुल सुद्धा म्हणत असतो की नाही 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 मला जेलमध्ये जायचं नाही आहे, मी तुम्हा सगळ्यांना चांगलंच बघून घेईल. आता अनामिका सुद्धा आकांताने, जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते, पण तिचे सगळे प्रयत्न असमर्थ ठरतात सोहमला आवाज देण्याचे, हाका देण्याचे, इमोशनल करण्याचे. शिवाय रोहिणीसुद्धा डॅड डॅड करत असते. मला नाही जायचं आहे जेलमध्ये, प्लीज प्लीज डॅड अहो माझं ऐका तर खरं. आणि आता इकडे राहुल बिचारा जाताना सगळ्यांना पुन्हा एकदा धमकी देतो की मी तुम्हा सगळ्यांना चांगलंच बघणार आहे, आता बघून घेईन मी. आणि फायनली त्यांना आता इन्स्पेक्टर आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत साहेब तुम्ही आता सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला या. तुम्ही सगळे पुरावे घेऊन तिकडे आलात तेव्हा आपण पुढची प्रोसिजर सगळी तिकडेच करू, असं इन्स्पेक्टर आता अद्वैतला सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, येस सर, मी येतो थोड्या वेळात. आता पोलीस जेव्हा त्या तिघांना घराच्या बाहेर घेऊन जातात तेव्हा सगळेजण सुटकेचा श्वास टाकतात. आता आबांना गरगरल्यासारखं होत असतं. सोहम त्यांना आधार देतो आणि बसवतो. इकडे आता संगीताला सुद्धा सुकन्या बसवते. आणि आता लगेच आबा म्हणतात विहीणबाई. लगेच संगीता म्हणते हा बोला ना आबा. तेव्हा लगेच आबा आता सांगू लागतात ही सुकन्या आहे बरं का, माझी काळजी घेण्यासाठी आमच्या घरात आली आणि हिच्याचमुळे आज कलाला न्याय मिळाला आहे बरं का. आता संगीता तिच्याकडे बघू लागते सुकन्याकडे. तितक्यात आता अद्वैत संगीताजवळ येतो आणि म्हणतो आई, कलाने जाण्यापूर्वी तिचं हृदय म्हणजे तिचं हार्ट एका रुग्णाला डोनेट केलं होतं. हिच्याकडे म्हणजे सुकन्याकडे आपल्या कलाचं हृदय आज कला नसूनही असल्यासारखे आपल्यात आहे. आता संगीता सुकन्याकडे बघतच राहून जाते. अद्वैत म्हणतो हे सगळं हिच्यामुळे शक्य झालंय, म्हणजे कला आपल्यात नसूनही असल्यासारखी आहे ते फक्त आणि फक्त हिच्यामुळे. तेव्हा लगेच सुकन्या संगीताला नमस्कार करू लागते. सुकन्या म्हणते नमस्कार करते. सुकन्या नमस्कार करायला वागते तेव्हा संगीताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात. संगीताने सुकन्याचा हात धरलेला असतो आणि सुकन्याने संगीताचा. तेव्हा संगीता तिला रडता रडता जवळ घेत असते आणि म्हणते माझी कला, माझी कला. आता संगीता वारंवार सुकन्याचा मुका घेत असते, माझी कला, माझी कला असं म्हणत म्हणत. तेव्हा सुकन्या आपल्या मिटलेल्या डोळ्यांनी सुकन्याची आर्त हाक आता संगीताला आई म्हणते. तेव्हा सुकन्या म्हणते की आई, माझ्या आईला देवाने हिरावून घेतलं, मी तुम्हाला आई म्हणाले तर चालेल? तेव्हा संगीता म्हणते हो. अगं म्हणायचं काय, मी आईच आहे तुझी. अहो अहो बघा ना, बघताय ना, अहो ही आपली कला आहे. काजू काजू हे बघ ना, ही सुकन्या आपली कला आहे. बघ ही आपली कला आहे. नाही ना, नाही 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 बघ ना ग, ही आपली कला आली ग, आपली कला आली ग, असं म्हणत म्हणत संगीता खूप रडत असते. सुकन्याला जवळ घेत असते. संगीता म्हणते आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात तू लक्ष्मीच्या पावलाने आलेलीस, तुझ्या पायगुणाने हे सगळं बघ कसं चांगलं झालं. तेव्हा आता सुकन्या आणि संगीता दोघं एकमेकींना मिठ्या मारून रडू लागतात. आता मागे असलेली नैना आणि बाजूला असलेली काजलसुद्धा संगीताला येऊन मिठी मारतात. जणू संगीताच्या तिघं मुली तिला परत मिळाल्या आणि त्यांना ती जवळ घेते. आणि मागून दिनकर सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवत असतो. आता संगीता त्या सगळ्यांना संगीताने जवळ घेतलेलं असतं तिघींना. आणि संगीता आता हळूच म्हणत असते आता रडायचं नाही हं, आता सगळं चांगलं झालंय, आज माझं अख्खं कुटुंब देवी आईने परत सोडलंय. तेव्हा आबा म्हणतात खरंय, ही मुलगी माझी सेवा करण्यासाठी घरात आली आणि आपल्याला आपली कला परत मिळाली. देवाचे किती आणि कसे आभार मानावेत तेच कळत नाही. अद्वैत मला देवघरात घेऊन चल, असं आबा आता अद्वैतला म्हणत असतात. आणि अद्वैत आणि सोहम दोघंही आता आबांना देवघरात घेऊन जातात. आता थोड्याच वेळात सगळेजण देवी आईच्या समोर म्हणजे देवघरात आता आलेले असतात. म्हणजे सगळेच चांदेकर कुटुंब, खरे कुटुंब. आणि आता सगळे तिथे उपस्थित असताना अद्वैत देवघराच्या समोर तिथे बसतो. आबा म्हणतात अद्वैत सगळ्यात आधी दिवा लाव. आता अद्वैत म्हणतो की हो आबा. आता हो म्हणत अद्वैत आता सगळ्यात आधी दिवा लावतो. आणि हात जोडून आता अद्वैत म्हणतो देवी आई, माझ्या कलाचा सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास होता. अगदी तिच्या नावाप्रमाणेच होती ती. कला खरे, कुठलाही खोटेपणा तिला चालायचा नाही. मी आज जर सगळ्यात जास्त काही मिस करत असेल ना, तर ती आहेत आमच्यातली भांडणं. आणि या भांडणांमध्ये मी जराही कुठेही जिंकलो तर तिच्या चेहऱ्यावरनं एक राग, बारीकसा राग, एक खुरसटसं हसू असायचं. म्हणजे एक बारीकसं हसू असायचं. त्या भांडणांची आम्हाला कधी सवय लागली हे आम्हाला कळलंच नाही. पण हां, माझ्या विरोधात जर कोणी असेल
तर ती अगदी जिद्दीने माझ्यासाठी त्याच्यासमोर उभी राहिली. म्हणजे अगदी वाघिणीसारखी ती माझ्यासमोर उभी राहायची. जर माझ्या विरोधात कोणी असलं तर नेहमी म्हणायची मला, चांदेकर, तुझी साथ कधीही सोडणार नाही आहे मी, कायम तुझ्याबरोबर असेल, बघशीलच तू. आता हे सगळं ऐकताना सुकन्याचं हृदय पुन्हा धडधडायला लागत असतं. पुन्हा तिला असं धडधड धडधड तिची वाढलेली असते. आणि आता तिला चांदेकर असा आवाज ऐकू येत असतो. आणि म्हणजे ऑटोमॅटिक आता तिचे पावलं अद्वैतकडे वळतात आणि ते अद्वैतच्या बाजूला जाऊन बसत असते वाटतं. म्हणजे तिचं हृदय खूप धडधडत असतं, खूप तिचं म्हणजे असं धडधड धडधड वाढलेली असते. आणि फायनली ती अद्वैतच्या बाजूला जाऊन बसते. आणि अद्वैतच्या बाजूला जाऊन बसल्यावर चांदेकर असे शब्द तिच्या तोंडून निघतात. आणि अद्वैत तिच्याकडे बघतच राहून जातो. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हा लगेच आता सुकन्या म्हणते, सॉरी सर, पण अचानक चांदेकर असं का म्हणाले कळलंच नाही मला, आय एम सॉरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, पुन्हा एकदा म्हण. माझ्या कलाने हाक मारली आणि त्या हाकेतून तिने मला सांगितलं की तिला मुक्ती मिळाली आहे, न्याय मिळालेला आहे आणि तो तू मिळवून दिलायस. आता यावर सुकन्या म्हणते, कलाला तर मुक्ती मिळणारच होती सर. ती जिथे कुठे असेल तिथे आनंदात असेल. मला जेव्हा कला समजली तेव्हा एखाद्या माणसाने आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण दिलं तिने मला. आणि हो, कला जिथे कुठे असेल तिथून माझं म्हणणं नक्की ऐकत असेल. म्हणून मी तुलाही वचन देते कला, तू दिलेलं हे दान मी जीवापाड जपणार आहे. मी नेहमी माझ्या हृदयाचंच ऐकेल. कधी जर अशी वेळ आली की माझा मेंदू मला काही वेगळं सांगतोय, पण माझं हृदय मला काही वेगळंच सांगतोय, तर नक्कीच नेहमी मी ह्या हृदयाचंच ऐकेन. म्हणजे मेंदू एक आणि हृदय वेगळं काहीतरी असं सांगत असेल तर मी फक्त आणि फक्त या हृदयाचंच ऐकेन. हे वचन आहे माझं तुला, असं आता ती देवी आईकडे बघत आणि आपल्या हृदयावर हात ठेवत म्हणत असते. आणि आता सगळेजण फायनली देवी आईला हात जोडत असतात, मनोभावे प्रार्थना करत असतात, नवी सुरुवात करत असतात. आणि अशा प्रकारे त्यांची एक नवी सुरुवात झालेली आहे. पण मालिकेचा मात्र शेवट झालेला आहे. हो, आजचा हा आपल्याला शेवटचा भाग बघायला मिळालेला होता, ज्यामध्ये प्रेम, माया, त्याग, राग हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली, ते रंगे हात पकडले गेले आणि आपल्या कलाला न्याय मिळाला. तुमच्या लक्षात असेल नसेल, पण म्हणजे मला माहीत नाही, पण आपली कला नेहमी म्हणायची की सत्य कितीही दाबण्याचा किंवा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते लपत नसतं. एक ना एक दिवस ते नक्कीच उघडकीस येतं. कला तर बिचारी गेली, पण आपल्याला जाता जाता खूप काही शिकवून गेली. कलाच काय, कलाची मालिका सुद्धा आज नंतरून आपल्याला ऐकायला नाही मिळणार तो आवाज की आजच्या भागात आपण बघणार आहोत. तर ही मालिका तर संपली किंवा गेली, पण मालिकेने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या. म्हणजे आपल्या समाजात वावर कसा असावा किंवा आपण आपल्या चांगुलपणावर किती विश्वास ठेवावा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या मालिकेकडून शिकायला मिळाल्या. आणि कलाकडून तर भरपूर शिकायला मिळालं. शिवाय आता आपलं कमेंट सेक्शन, जे मला नेहमी भरलेलं दिसायचं, आता ते कमेंट सेक्शन दिसणं कदाचित बंद होणार आहे, कारण मालिकेने निरोप घेतलेला आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मात्र मला न विसरता द्या. म्हणजे आपला हा प्रवास, आपलं हे कमेंट सेक्शन निरंतर चालू राहील. आता कालच्या व्हिडिओला आलेल्या कमेंट्स मला वाचायला आवडतील. कदाचित हे आजच्या शेवटच्या भागासोबत शेवटच्यांदाच प्रदर्शित होणार आहे. तेव्हा कालच्या भागाला आलेली कमेंट, पहिली कमेंट आहे वैभव कुष्टे यांची. त्यानंतर आहेत विजया काटे, त्यानंतर सुशीला मस्के आहेत, आनंद केसवानी आहेत, दत्तात्रेय शिंदे, त्यानंतरून प्रेमराज हजारे. मला सांगायला आणखीन एक आवडेल मित्रांनो की जसं तुमचं भरभरून प्रेम कमेंट सेक्शनमध्ये दिसतं, तसंच आता भरभरून प्रेम आपल्या सबस्क्रिप्शनकडे पण वळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आज नंतरून आपली भेट होईलच असं नाही आहे. हां, पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच आपली भेट रोज होऊ शकते, कारण इकडनं आम्ही टाकलेला व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात आधी तुम्ही बघू शकाल. त्यामुळे आता प्रश्न तुमचा आहे किंवा तुमच्यावर आता मी सगळं सुपूर्द करते की तुम्हाला माझ्या आवाजात मालिका ऐकायला आवडतील की नाही. त्यानंतरून पुढची कमेंट आहे राजश्री जंगम, ओके. त्यानंतर आहेत अंजना शेंडगे, ओमी शाय, ओके, सुभाष प्रभू, अजय वागचौरे, उषा पवार. त्यानंतरून आहेत तानाजीराव कामदेव, ओके, प्राजक्ता कांबळी, ऋतुजा महानुभव. त्यानंतरून आहेत अशोक सराफ. आनंद केसवानी सरांच्या कमेंट्स मी ॲक्च्युली खरंच खूप जास्त मिस करत असेल. खरं तर त्यांच्याने आपले ठराविक काही प्रेक्षक होते जे रोजच कमेंट्स करायचे आणि त्यांच्या कमेंट्स खूप छान असायच्या.
म्हणजे कोणाचे कमेंट्स असो नसो, या कमेंट्स मला डोळे झाकून दिसायच्या. जे ते आनंद केसवानी सर असू देत, सुशीला मस्के असू देत, विजया काटे असू देत, वैभव कुष्टे असू देत. तेव्हा तुमचं हे जे मिळालं मला भरभरून प्रेम, त्या प्रेमाचा प्रवास आज इथे संपतोय. पण नवीन प्रेमाचा जर तुम्हाला नवीन सुरू करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या भेटी पुन्हा होत राहतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच, जो कोणता असेल. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभार.